नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात KR ग्रुप। सर्वप्रथम तुमचे KR ग्रुपमध्ये मी सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, आपण आज बघणार आहोत मनोज जरांगे फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणात कसं काम करतोय आणि कोणत्या विचारावर तो काम करतोय। मनोज जरांगे हे आतापर्यंत आपण बघत होतो की त्यांनी निवडणुकीची भूमिका स्पष्ट केली होती आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत ते नेतृत्वाने निवडणूक लढणार आणि मनोज जरांगेच्या नेतृत्वात ही निवडणूक होणार असं संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लागलं होतं। एकीकडे मनोज जरांगे यांच्या सोबत निवडणुकीत लढण्यासाठी अनेक इच्छुकांनी देखील तिकडे सहभाग घेतला होता, परंतु जरांगे पाटलांची भूमिका ती होती ती आरक्षण, फक्त आणि फक्त आरक्षण। निवडणूक हे फक्त त्यांना जिरवीसाठीच लढावीची असेल असे काही संकेत तर नसेल का? किंवा मनोजदादा जरांगे यांनी निवडणुका लढवण्याचे आतापर्यंत संकेत दिले आणि आजपर्यंत म्हणजे त्यांनी निवडणुका लढण्याच्या पूर्ण घोषणा करत असताना अचानक का निवडणूक न लढण्याचे संकेत सर्व जनतेला आणि मराठा समाजाला दिले, हे आपण या व्हिडिओत सविस्तर बघणार आहोत। तर सविस्तर बघण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच खाली सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण अपडेट ताबडतोब लक्षात येईल। मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुका लढण्याचे संकेत गेल्या महिनाभरापासूनच जनतेस आणि मराठा समाजासाठी दिले होते। संपूर्ण ताकदीने आपण 288 जागा लढू असं त्यांनी स्पष्ट केलं होतं, परंतु त्या आपण एकट्याने नाही तर आपल्यासोबत मुस्लिम दलित बांधव देखील सोबत घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं होतं आणि या दोन्ही समाजाकडून देखील चांगला प्रतिसाद त्यांना मिळत होता। हे संपूर्ण गणित स्पष्ट ठरलं होतं। निवडणुका लढायच्या, कुठे लढायच्या आणि कशा लढायच्या हे देखील ठरलं। मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रंगणात देखील उतरले होते। रंगणात उतरल्यानंतर ज्यावेळेस निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या तारखा सुरू झाल्या आणि अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात अर्ज भरले। एका मतदारसंघात 20-20, 25-25, 30-30 असे अर्ज येऊ लागले। अनेक जण इच्छुक होते। प्रत्येक जण म्हणत होता मी येणार दादा, मला उमेदवारी द्या। आणि एका मतदारसंघात 25-25, 30-30 आश्वासनं देणारे उमेदवार होते की दादा मी माझ्या मतदारसंघात निवडून येणार 100%, मला उमेदवारी द्या। दादांच्या अंतरवाली सराटी या गावी संपूर्ण उमेदवारांनी मोठी गर्दी आपली उमेदवारी घेण्यासाठी केली होती। दादा संपूर्ण एक हप्ताभर त्या कामात लागले होते। कसे उमेदवार द्यायचे, कुठे किती, कशा लढायच्या जागा, कसे पाठबळ निर्माण करायचं, कोणाचा पाठिंबा घ्यायचा आणि कसा संपूर्ण निर्णय दादांनी ठरवला। मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण गणित ठरवत असताना मनोज जरांगे पाटलांनी कालच्या रात्री म्हणजेच 3 तारखेच्या रात्री उशिरापर्यंत एक स्पष्ट भूमिका केली होती, ती म्हणजे दादांनी मतदारसंघ देखील जाहीर केले होते। बीडच्या केज तालुक्यासह जालना, फुलंब्री, संभाजीनगरमधील तसंच पुण्यात दौंड अशा विविध ठिकाणी दादांनी उमेदवारी म्हणजेच मतदारसंघ लढण्याचं जाहीर केलं। फक्त राहिला विषय होता कोण कुठं लढणार ते नाव जाहीर करायचं आणि कुठे कोणाला पाडायचं। रात्री उशिरापर्यंत दादांनी सांगितलं होतं की मी उमेदवारांची नावं सुद्धा जाहीर करणार। वेळ होत गेला आणि रात्रीचे 3 वाजले आणि 3 वाजले नंतर 5 वाजले। सकाळी दादांचा निर्णय बदलला। मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट भूमिका घेतली, जेवढ्यांनी अर्ज भरले असेल तेवढ्यांनी पूर्ण अर्ज वापस घ्या, आपल्याला निवडणूक लढायची नाही। नेमकं झालं, निवडणूक लढायची नाही। आजपर्यंत ज्यांनी ताकदीने जोराने दादांसोबत कार्य करण्यास सुरुवात केलं, जे भावी आमदार म्हणून वाट बघत होते, ज्यांचं भावी स्वप्न होतं, ते सर्व आता निवडणूक लढणार नाही। ही भूमिका दादांची त्यांना काय वाटलं असेल? तर दादांनी असा निर्णय का घेतला? मनोज जरांगे पाटलांनी हा निर्णय कशासाठी घेतला? कोणाच्या दबावासाठी घेतला की मनोज जरांगे पाटील यांनी खुद समाजाच्या हितासाठी निर्णय घेतला? हेच आपल्याला बघायचं। झालं का मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांच्या सांगण्यानुसार की मनोज जरांगे पाटलांनी कालच्या रात्री उशिरापर्यंत सोबत असणारे 2 समाज म्हणजेच मुस्लिम आणि दलित यांना आपण सोबत घेऊन निवडणुका लढू असं आश्वासन केलं होतं। कारण जरांगे पाटलांची भूमिका ही स्पष्ट होती की एका समाजावरती निवडणुका कोणत्याही लढता येत नाही। त्यासाठी आपलं मत गठीत पाहिजे आणि मत आपलं एक संघटित पाहिजे। त्यासाठी बहुमतासाठी किमान 2 चांगले समाज आपल्या सोबत असणे गरजेचं आहे आणि ते दादांनी ठरवलं होतं। दादांचं सगळं व्यवस्थित चाललं होतं। दादांच्या सांगण्यानुसार भूमिका ही की त्या 2 दलित बांधवांकडून आणि मुस्लिम बांधवांकडून त्यांच्या उमेदवारींच्या याद्या जाहीर झाल्या नाही। दादांनी रात्री उशिरा 3:30-4 पर्यंत वाट बघितली तरीही याद्या आल्या नाही आणि आजची तारीख होती ती 4 तारीख म्हणजेच भरलेले अर्ज वापस घ्यायची। मग आता दादांना प्रश्न पडला की 2-3 तास
आपल्याकडे वेळ आहे सकाळच्याला बाईट घ्यायची, वेळ बाईटमध्ये द्यायचा की पुन्हा या राजकारणात. दादांच्या समोर पूर्ण प्रश्न असावे कदाचित, आणि नेमकं आता कोणाला वापस काढायला लावायचं. संपूर्ण एका मतदारसंघातून 25-25, 30-30 अर्ज, कोणाची नाराजी कशी दूर करावी की मतदारसंघ लढायचा. आता ही संपूर्ण संकट दादांवरती अवघ्या 2-3 तासासाठी आलं होतं. तरीही तिकून समोरच्या 2 मित्रांकडून किंवा भावांकडून, मुस्लिम दलितांकडून त्यांचे उमेदवारी अर्ज आले नव्हते. मग अर्ज म्हणण्यापेक्षा त्यांच्या याद्या आपल्याकडे आल्या नव्हत्या. मग दादांना प्रश्न पडला, हे याद्या देत नाही, मग नेमकं आपण एकट्याने कसं लढायचं, आणि एकटा लढला तर माझा समाज पूर्ण विखुरला जाईल. एक जरी आमदार पडला तर माझ्या तोंडाला काळं फासल्यासारखं होईल. एकही आमदार पडला किंवा एकही उमेदवार पडला भावी आमदार होणारा, तो निवडणुकीत विजयी नाही झाला तर माझ्या समाजाला नाक राहणार नाही किंवा माझ्या समाजाला काहीतरी अपशकून झाल्यासारखं होईल, आणि ते संपूर्ण मला स्वतः पचवावं लागेल. त्यासाठी आपण लढून विजयी होण्यापेक्षा आपण पाडून देखील विजयी होऊ शकतो. ज्यांनी आपल्यासोबत आजपर्यंत गद्दारी केली त्यांना आपण धडा शिकू शकतो. त्यांच्यासोबत पण आपण गनिमी कावा करू शकतो. लढण्यातच विजय नसतो तर पाडण्यात देखील एक मोठा विजय असतो, आणि तो विजय जरांगे पाटलांनी आपल्या चेहऱ्यासमोर ठेवला आणि भूमिका स्पष्ट केली की आता लढायचं नाही. दादांनी स्पष्ट सांगितलं आता लढायचं नाही, तर दादांनी पाडायचं सांगितलं. ते कोणाला पाडायचं, काय पाडायचं तेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं नाही. राजकारणाची भूमिका जरांगे पाटलांनी स्पष्ट पाडायचं ते देखील सांगितलं नाही, परंतु लढायचं नाही हे स्पष्ट केलं. मनोज पाटील जरांगे यांचंही देखील बरोबर आहे, एका समाजावरती कोणत्याही निवडणुका लढल्या जात नाही, आणि बहुमत घ्यायचं असेल तर सर्वांना संघटित घेऊनच कार्यक्रम करावा लागतो. निवडणुका म्हटल्यावर सर्वांना संघटित घेऊन लढावं लागतं. पण लढत असताना संपूर्ण महाराष्ट्रातून होत असलेला विरोध, त्यात पिढ्यानपिढ्या चालत असलेलं राजकारणात मराठा समाजाचे देखील अनेक वर्षानुवर्ष घराणेशाही राजकारणात आहे, आणि त्या राजकारणी घराणेशाही मागे मराठा समाज थोडाफार का होईना 5% जाईलच. संपूर्ण मराठा ताकदीने लढण्यासाठी किमान मराठा तरी संघटित पाहिजे. मराठा हो आहे जरांगे पाटलांसोबत संघटित, परंतु बोटावर मोजणे इतके लोक ते तिकडे देखील आहे. मग जरांगे पाटलांनी भूमिका स्पष्ट केली ती योग्यच, कारण आता आपल्याकडे वेळ हा लढण्यासाठी नव्हता, एकटा समाजाला उभा राहून नेतृत्व करणे एवढा वेळ नव्हता. कारण एकटा समाज मजबूत आहे, एकटा समाज काय करू शकतो हे जरांगे पाटलांना आता भूमिका बदलून दाखवावं लागणार आहे. कारण पाडण्याची ही भूमिका ही मराठा समाजावरती अवलंबून राहीलच ना, लढण्याची राहिली पण पाडण्याची तर राहीलच. कारण मराठा समाज हा काही दुबळा नाही, आणि तो काय करू शकतो हे आपण लोकसभेत पाहिलं, तर विधानसभेत वेगळं आणखीन काय चित्र दिसतं का हे देखील मनोज दादा जरांगे यांच्या नेतृत्वात आपल्याला खरंच पाहायला मिळेल. आणि मनोज दादा जरांगेंनी घेतलेला निर्णय हा कदाचित योग्य देखील राहील. आज तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण ट्रेंड करतील, अनेक जण नाव ठेवतील, काहीतरी वगैरे वगैरे बोलतील, परंतु कोणाकडेही काहीही बोलण्याकडे लक्ष देऊ नका. कारण मनोज पाटील जरांगे यांचा निर्णय हा अंतिम सत्य आहे, आणि त्यांनी घेतलेला हा निर्णय समाजाच्या हितासाठी योग्यच आहे. हा निर्णय म्हणजे समाजाचं हित जोपासण्याचा निर्णय आहे. उद्याच्याला समाजाचं नाव, समाजाला मान खाली घालण्याची वेळ येणार नाही. हा निर्णय जरांगे पाटील यांनी योग्यरित्या घेतलेला आहे. अशा निर्णयाने जरांगे पाटीलच नाही तर संपूर्ण मराठा समाजाची पुन्हा मान उंचवू शकते, हे देखील सत्य आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांचा हा निर्णय योग्य आहे. याकडे कोणी असं म्हणेल की उद्या तुमच्यात हिंमत नव्हती, तुमच्यात ताकद नव्हती लढण्यात, तुम्हाला आजपर्यंत नुसतं भूलथापा दिल्या, तुम्हाला आजपर्यंत नुसतं वापर करण्यात आला मनोज जरांगे पाटलाकडून, तर तसं नाही. खरं तर जरांगे पाटील हे मुर्मी राजकारणी नाही, पिढ्यानपिढ्या घरात राजकारण नाही. खरं मराठ्यांचं नेतृत्व म्हणजे आरक्षणासाठी ते लढत आहे. परंतु त्यांना काहीतरी कोणाची तरी ज्यांनी मराठ्यांना आजपर्यंत वापरलं त्यांची जिरवायची होती, आणि ते जिरवतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. कारण मराठा समाज आहे, आणि मराठा समाज काय करू शकतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. परंतु हे सर्व घडत असताना फक्त अनेकांची भूमिका होती लढायची. लढत असताना अनेक काही इच्छुकांनी अर्ज असेही भरले होते की जे आजपर्यंत मराठा समाजात म्हणजे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांच्या सोबतीला नव्हते, किंवा जरांगे पाटलांचं नेतृत्व त्यांना मान्य नव्हतं. जरांगे पाटलांना आजपर्यंत ते काही नावे ठेवायची, जरांगे पाटलांना नको नको ते बोलायचे मागे, परंतु तेच आता
उमेदवारी मिळवण्यासाठी जरांगे पाटलांची पाठ थोपटण्याचे प्रयत्न करत आहात। मी जरांगे पाटलांचा खरा सच्चा कार्यकर्ता, खरा अनुयायी, खरा समर्थक, मराठ्यांच्या आरक्षणासाठी मी लढलोय हे दाखवत होते। तीही अनेक उमेदवार आता तिकडून इकडं पक्षात प्रवेश म्हणजे तिकडून पक्ष सोडून इकडे जरांगे पाटलांकडे उमेदवारी घेण्यासाठी देखील आले होते, परंतु हे सर्व गणित त्यांचं स्पष्ट आता तोंडावर पडल्यासारखं झालं आणि असं घडायलाच पाहिजे, कारण आता ते तिकूनही सुटताला नाही, इकूनही सुटतील, इकून सुटणार नाही। जर इमानदारीने त्यांनी मराठा समाजासोबत कायमची एकनिष्ठ प्रामाणिकपणासोबत राहिला तर त्याचं फळ निश्चित भेटेल। आज जरांगे पाटील निवडणूक लढत नाही म्हणजे जरांगे पाटील हरले नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही। जरांगे पाटलांचं नेटवर्क एवढं मजबूत झालेलं आहे आता महाराष्ट्रात की ते नेटवर्क तोडणं ही कुणाची हात आहे, आयऱ्या गैऱ्याचा खेळ राहिला नाही। जरांगे पाटलांना आता सर्वसामान्य ज्या शेतकऱ्याचा मुलगा नोकरीच्या दारातून वापस आला, ज्या शेतकऱ्याचा मुलगा पैशाअभावी चांगले उच्च शिक्षण घेऊ शकला नाही, त्या शेतकऱ्यांना जरांगे पाटील म्हणजे काय हे कळतंय। आणि जरांगे पाटलांमुळे आजपर्यंत ज्यांना ज्यांना कुणबी नोंदीतून आरक्षण भेटलं त्यांना आता शिक्षणात काय फायदा झाला हेही आपण बघतोय। जरांगे पाटलांचं नेतृत्व म्हणजे हे राजकारणात त्यांना तेवढा नव्हता इंटरेस्ट पण आणि नाही पण, परंतु जरांगे पाटलांचा मेन मुद्दा होता ते म्हणजेच ओबीसीतून सरसकट आरक्षण आणि ते घेणारच।